नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. डहाणूत माकप मवियाचे उमेदवार विनोद निकोले यांच्या प्रचारासाठी धडाकेबाज सभा. डहाणू विधानसभा मतदारसंघात माकप महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद निकोले यांच्या प्रचारासाठी आज 3 उत्साही जाहीर सभा पार पडल्या. तलासरी तालुक्यातील डोंगारी सभा जिल्हा परिषद गट, डहाणू तालुक्यातील खुनवडे बोर्डी जिल्हा परिषद गट आणि कैनाड जिल्हा परिषद गटातील वाकी येथे सभा झाल्या. वाकी येथे विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र सभा आयोजित करण्यात आली. या सभा विविध वक्त्यांच्या स्फूर्तिदायक भाषणांनी रंगल्या. विनोद निकोले यांच्यासोबत प्रमुख नेत्यांमध्ये डॉक्टर अशोक ढवळे, डॉक्टर उदय नारकर, मरियम ढवळे, किरण गहला, लक्ष्मण डोंबरे, रडका कलांगडा, लहाणी दौडा, राजेश खरपडे, शुक्र्या उंबरसाडा यांनी उपस्थित राहून सभा गाजवल्या. त्यांच्या भाषणातून जनतेच्या प्रश्नांवर विचार मंथन करताना आगामी निवडणुकीत मवियाचे ध्येय, विकासाच्या वचनांची पूर्तता आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याची बांधिलकी व्यक्त करण्यात आली. सभेचे एक प्रमुख आकर्षण SFI आणि DYFI कार्यकर्त्यांनी सादर केलेलं राजकीय पथनाट्य ठरलं. समाजातील विविध समस्या, ग्रामीण भागातील विकासाची आवश्यकता, महिला सक्षमीकरण तसेच तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्यांवर भाष्य करणारे हे पथनाट्य उपस्थितांसाठी विशेष आकर्षण होते. पुढील 2 दिवस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या वृंदा कारत या देखील तलासरी आणि डहाणू तालुक्यात निवडणूक प्रचारसभा घेणार आहेत आणि या सभांद्वारे मतदारांशी संवाद साधून पक्षाची भूमिका आणि जनतेसाठीच्या योजना स्पष्ट करण्यात येतील. डहाणू मतदारसंघातील या प्रचाराच्या धडक्यांमुळे जनतेत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून उमेदवार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली मवियाला प्रचंड समर्थन मिळत आहे. डॉक्टर अशोक ढवळे आणि अन्य प्रमुख नेत्यांनी जनतेसमोर महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट केली आणि राज्यातील शेतकरी, कामगार, आदिवासी, महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर विचार मंथन केलं. डॉक्टर उदय नारकर यांनी माकपचे धोरण आणि सामाजिक न्यायाच्या बाबतीत पक्षाच्या वचनबद्धतेवर भर दिला. SFI DYFI पथनाट्य विशेष आकर्षण. या सभांमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया SFI आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सादर केलेलं पथनाट्य एक महत्त्वाचं आकर्षण ठरलं. पथनाट्यातून विविध सामाजिक राजकीय समस्यांवर, रोजगारांच्या संधी, शिक्षणाच्या समस्यांवर आणि आरोग्य सेवांच्या अभावावर भाष्य करण्यात आलं. हे पथनाट्य पाहून उपस्थितांनी या समस्यांवरील विचारांशी एकरूपता दाखवली. वृंदा खरात यांच्या सभांची तयारी. 13 आणि 12 नोव्हेंबर रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या आणि ज्येष्ठ नेत्या वृंदा खरात या तलासरी आणि डहाणू तालुक्यात निवडणूक प्रचार सभा घेणार आहेत आणि या सभांमध्ये वृंदा खरात जनतेशी संवाद साधणार आहेत. निकोले यांचे मजबूत नेतृत्व. डहाणू मतदारसंघातील उमेदवार विनोद निकोले यांना जनतेचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. मतदारांचा विश्वास असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून डहाणूतील विकासाचा मार्ग उजळेल अशी जनतेला अपेक्षा आहे. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क.